हे आलंय लाल मांस, हे आलं कलसे दारू बंद. ते जास्त अमाऊंट झाली आहे. ओह माय गॉड. चिकन बाव झुलतंय मस्त झोपाळ्यावर असे. हाय गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तो चलो फिर. मी आता माझ्या मागे तुम्ही बघू शकतात हिचकी. आय एम ॲट हिचकी. जसं की मी तुम्हाला माहितीच आहे, अशा प्लेसेस एक्सप्लोअर करते ज्या खूप बजेट फ्रेंडली असतात, सगळ्यांना अफोर्डेबल असेल, स्ट्रीट फूड असेल किंवा असे छोटे छोटे खानावळ असतील, अशा जागा एक्सप्लोअर करते. पण आज म्हटलं थोडंसं कुछ अलग करते. वैसे कमेंट्स भी आ रहे थे, भाई तू इधर येही दिखाती है, खानावळच दाखवते, एकदम बजेट पॉकेट फ्रेंडली सगळं दाखवते, चांगल्या ठिकाणी पण जा. तर मी आली आहे आत्ता. माझ्या मागे बघू शकतात हा मोठा मोठा बोर्ड आहे. हिचकी RCTमध्ये आली आहे. लंच टाइम आहे हा, म्हणून इथे कोण नहीं है, पर इधर खाने पीने की उत्तम सोय है, काफ़ी अच्छा एम्बियंस है, काफ़ी लोग आते हैं बट डिनर टाइम पे आते हैं. ये क्लब भी है यहाँ पे, पता नहीं क्लबिंग होता है की नाही, पण इथे मोस्टली तरी लोक डिनर करतानाच मी बघितले. सो बघूयात आज काय काय आहे मेन्यूमध्ये. चलो. खूप जास्त स्पेशियस आहे. इकडे सिटिंग आहे, तिकडे बार काउंटर आहे, तर तुम्ही तिकडे बसून मस्त एन्जॉय करू शकतात, पिऊ शकतात. बेसिकली कॉकटेल जे पण आहे. आणि खूपच मोठं आहे यार. इकडे फक्त एकच टेबल रिझर्वड आहे. आता दुपारची वेळ आहे, लंच टाईमला लोक आलेत आणि मी आहे. सो बघूयात आज काय आहे मेन्यूमध्ये. सो बेसिकली जे लोक हिचकीला नाही आलेत त्यांना सांगते, इकडे स्कॅनर असतो, यू कॅन स्कॅन इट अँड सी द मेन्यू. ह्यांचा मेन्यू ना खूप वियर्ड आहे. सी काय काय लिहिलं आहे. कबाब में हड्डी, बेसिकली तंदुरी आहे, तंदुरी मुर्ग गुल्लू मोहर, नानाची टांग, आलू लॉलिटा, असे काय काय नावं आहेत. फंकी नावं दिली आहेत. बाकी त्यात इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते खाली लिहिलेले आहेत. अंडास अपना. सो व्हेरी क्रिएटिव्ह, बट वाचायला थोडा अवघड आहे, काही कळत नाही, खालचं पण वाचायला लागतं. दीज आर चिकन सॅल्सा नाचोज. एकच बाईट घेते. लोडेड आहे, यू कॅन सी, व्हेरी लोडेड. आणि चीज आहे, साल्सा आहे, अजून काय काय आहे. त्यांचे नाचोस खूप पातळ आहे आणि चिकन श्रेडेड चिकन आहे. अच्छा तो है, पर मेरे को सालसा में ना नाचोस नहीं पसंद, तो ठीक है, ओके. चीज़ काफ़ी भर के. हे नाचोसमध्ये सगळंच आहे, पण एवढं स्पायसी आहेत. मिरची पण टाकली आहे खूप सारी. हे पण आहे, स्वीट पण आहे आणि स्पायसी पण आहे खूप जास्त. हे आहे चिकन स्ट्रिप्स. क्वांटिटी वगैरे बिल आल्यावर बघू, क्वालिटी, क्वांटिटी, अमाऊंट. त्याच्याबरोबर डीप पण आले, डीप. मस्त. मिन्स्ड चिकन स्ट्रिप्स आहेत, क्रिस्पी आहेत खूप जास्त, मस्त आहे. हे प्रॉन्स टेम्पोरा आहे, तर ही बेस्ट सेलिंग डिश आहे बेसिकली. तर खाऊन बघते कशी आहे, कारण ही खूप लोकांनी रिकमेंड केलेली. सो ही डिश कशी आहे बघूया. मी लास्ट टाइम खाल्लेली ना, ती वेगळी होती. स्मॉल प्रॉन्स होते, ते जरा मोठे दिसतात. अख्खाच प्रॉन्स आला. ओके. सो असं कोटिंग हे एवढं जाड आहे आणि त्यात प्रॉन्स छोटं होता. ठीक आहे, म्हणजे एवढं असं हाईप वगैरे नाही आहे, ओके आहे. पण बाहेरचं कोटिंग क्रिस्पी आहे, मला एवढं नाही आवडत. गोडसर लागतं आहे, स्पायसी पण आहे पण गोड पण आहे. गोड फिश मी कन्सिडर नाही करत. हे आलं कलसे दारू बंद. हे या मॉकटेलचं नाव आहे.
मी नाही बोलत आहे, मॉकटेलचं नाव आहे. सो बेसिकली ह्यात असतं कोकम आणि यू कॅन कस्टमाइज. तुम्हाला स्प्राईट पाहिजे, सोडा पाहिजे किंवा पाणी पाहिजे किंवा कोक पाहिजे, यू कॅन ॲड इन धिस. सगळ्यात रिफ्रेशिंग वाटलं मला हिचकीच्या मेन्यूमधलं बेस्ट मॉकटेल. गोड पण आहे, टँगी पण आहे आणि कोक पण आहे. बेसिकली कोकम सरबत आणि जिरा सोडा मिक्स असं आणि कोक मिक्स असं आहे ते. चिकन बाव झुलतंय मस्त झोपाळ्यावर असे. खाऊन बघू. नाईफ असू दे रे, त्यातला सगळा माल मसाला बाहेर आला. काही प्रॉब्लेम नाही, मी घेते उचलून ते. चट्टीनाड चिली पाव, त्याचं सगळंच फिलिंग बाहेर आलं आहे कारण मी कट केलं आणि मी माझे हात अख्खे मागलेत. डोंट जज मी गाईज, मी असंच खाते. जमत नाही आपल्याला काटा चमचा बिटा चमचा असंच खायचं असतं हाताने. उगाच नको तिकडे दाखवत नाही फिरायचं. नाही येत तर चुपचाप हाताने खायचं. दिस इज समथिंग चट्टीनाड भाव. चिकन आहे स्पायसी, स्पायसी चिकन आहे, खूप सारी ग्रेव्ही आहे आणि त्यात लेटेस होतं जे की पडलं आहे. बट हे मस्त आहे आणि त्यात चीजलिंग्स पण आहेत. मस्त आहे. दिस इज ऑल्सो मस्ट ट्राय. दिस ड्रिंक कॉल्ड मिनियन. त्याच्यात काय काय आहे ते मला माहीत नाही, पिऊनच बघते. मॉकटेल आहे. मस्त आहे. पेरू, वॉटरमेलन, लिंबू सगळं मिक्स आहे. इट्स नाईस. ओके, थाई चिकन आलं आहे. एक हात पीस मी उचलते. खूप खूप सारे आहेत, मिरची आहे आणि बेसिकली चायनीज जसं बनतं तसंच आहे. स्पायसी आहे थाई चिकन, पण चांगलं आहे, ट्राय करू शकतात. खूप स्पायसी आहे. त्यात चिली फ्लेक्स वगैरे टाकलं आहे. स्प्रिंग अनियन आहे, जे सगळं चिलीमध्ये असतं ना. अनियन असतात, स्प्रिंग अनियन असतात, कॅप्सिकम असतात, ते सगळे पण खूप स्पायसी आहे. ते लोक स्पायसी बेअर करतात, त्यांच्याकडे मस्त आहे. ह्यूज बाईट. आय एम नॉट अ नॉनव्हेज फॅन, पण असं काय असेल तर मला आवडतं. मस्त आहे. हे आलं आहे लाल मांस, लाल कलर एकदम, आणि नान आहे आणि कांदा वगैरे दिला आहे, कांदा लिंबू. टेस्ट करू आपण. ही जी डिश आहे ना, आय थिंक लोखंडाचा तवाच दिला आहे. एवढी जड आहे ना, त्यातलं आतलं पण प्लेटिंग हे एवढं जड आहे. ह्यात मटण दिसत नसतं तरी आहे. खूप छोटा पीस घेतला आहे, मला टेस्टच करायचं आहे कारण हे. त्याचा नान खूप फ्रेश आहे, फ्रेश प्रिपेअर्ड आहे. आपल्या रेस्टॉरंटमधला नान आणि ह्याच्यात खूप डिफरन्स आहे, थोडा वेगळा काहीतरी. मटण आहे, सी आहे मटण, मस्त खूप गरम आहे. स्पायसी आहे. नानमध्ये जो मीठ टाकलं आहे ना, त्याच्यामुळे अजून भारी टेस्ट आल्या. आणि जास्त करून लसूण आणि कांद्याचा यूज केला आणि टमॅटो ऑब्वियसली. सॉर्ट ऑफ पंजाबी ग्रेव्ही आहे, सो इट्स नाईस. ही पण डिश थम्स अप, मस्त आहे, खूप भारी आहे. तरी पण मी अजून खाणार. ग्रेव्ही खूप टेम्पटिंग आहे. मटणाला जेवढं स्पाइस पाहिजे, झणझणाट असं नाही आहे. मीडियम स्पायसी आहे, खूप असं नाही. मला लोकांना मटण आवडतं पण स्पायसी नाही खायचं असेल, हा ऑप्शन चांगला आहे. पण ज्या लोकांना मटण आवडतं आणि स्पायसी नाही आवडत, तर जरा क्रॅक असतील. मटण स्पायसीच चांगलं असतं, तेच खायचं असतं मेनली. बघा क्वांटिटी बघा. चंपारण चिकन बिर्याणी ना, चिकन बिर्याणी आहे, फ्राईड अनियन वगैरे, ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले, दही, फ्रायम्स, आणि हे काय आहे,
रायता अजून हे पण आहे, काय म्हणतात रे त्याला, कचुंबर सगळं आहे. वर्ड्स आठवत नाही, एवढं सगळं बघून भूक लागली ना. प्लेट अशी दिसते, थोडी मेस्सी बघा, वर्ड्स पण नाही सुचत आहे मला, मेस्सी आहे थोडी, पण ठीक आहे. भूक लागले की सुचत नाही. रायता मस्त आहे. त्याला ना अनियन काय बोलते, गार्लिकचा तडका दिला आहे, मिरची आहे, थोडंसं दहीवड्याचं जसं दही असतं ना त्या टाईपचं आहे. आणि हे तर मला ह्याची टेस्ट नाही कळली. चिकन आहे यात, छोटे पीस घेतले. हे आहे, ट्राय करते परत मी. नाईस. फ्लेवर्स खूप आहेत. त्याची जी ग्रेव्ही आहे प्रॉपर सोप झाली आहे, राईस शिजलेला आहे प्रॉपर, आणि ते फ्राईड अनियनमुळे खूप भारी टेस्ट लागते. ते सगळे मसाले ना ऑलमोस्ट सिमिलर आहे. तर मटनचा मसाला होता ना तो पण सॉर्ट ऑफ तसाच होता, फक्त इसमें ना थोडा वेलची का फ्लेवर ज़्यादा आया, क्योंकि वेलची है बिर्याणी में, वेलची इज द मेन इन्ग्रेडियंट. मला एवढा नाही आवडत कारण मला ओव्हरपावरिंग वाटतो वेलची, बट दिस इज अमेझिंग. एकदम पण स्पायसी नाही आहे, मस्त एकदम टेस्टी आहे. अभी लेट मी ईट. सो माझ्या ताटात मी एवढं चिकन नाही घेतलं, पण ह्याच्यात बरीच क्वांटिटी आहे. देर इज अ लॉट ऑफ चिकन. सी, हे बघा, ग्रेव्ही पण आहे, सगळी खाली आहे. फ्राय नाही केलं नीट, काय यार. यू कॅन ट्राय दिस पिंक सॉस पास्ता. खूप चीजी क्रीमी आहे, तिखट नाही आहे, आणि खूप सारे ऑरिगेनो चिली फ्लेक्स ये सब डाला हुआ है. यू कैन ट्राई दिस. ब्राउनी लावा चिमनी है. ओ चॉकलेट उसमें रह गया. हा केक आहे, ब्लॅक फ्रायडे. खाऊन बघूया. दिसतं तर मस्त आहे एकदम, असं काय म्हणतात ह्याला, लोखंडाच्या ताटात तव्यामध्ये आणलेला आहे. लावा बघा, लावा कसा बाहेर आलाय. खाऊनच बघते तर. लावा ट्राय करा. ब्लॅक फॉरेस्ट ओके वाटला मला. लावा खूप अमेझिंग आहे. सो एक खूप मिल्क पण आहे, चॉकलेट लावा होता गरमागरम, आणि खूप स्मूथ टेक्स्चर आहे, खूप मस्त आहे टेस्टला. अरे बाप, संपतच नाही लिस्ट. अमाऊंट कॅन यू सी. याला मला उचकी लागली आहे हिचकीमध्ये येऊन, एवढे जास्त अमाऊंट झाली आहे. ओह माय गॉड. तुम्ही काय बघताय, झालं आता सगळं संपलं पदार्थ, आता अजून नाही येणार काय, ऑलरेडी पोट भरलेलं आहे, अजून काय एक्सपेक्ट नका करू, संपलं आहे सगळं. गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कॉमेंट करून. हिचकीमध्ये आली आहे, चांगल्या प्लेसवर आली आहे, रिव्ह्यू चांगले दिले आहेत तुम्ही. आय एम शुअर तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही इथे ट्राय कुठले पदार्थ केले असतील तर मला सांगा नक्की कॉमेंटमध्ये, आणि अजून मी कुठले इकडचे फूड ट्राय केले पाहिजे ते पण मला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब मला विसरू नका गाईज. मी इतकी मेहनत करून तुझ्यासाठी एवढा सारा कॉन्टेंट काढते आहे. प्लीज करा. चलो बाय.